आणि आता बातमीपत्राची सुरुवात करूया। या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। त्यानंतर काँग्रेसची बेळगावमधली उद्याची रॅली रद्द करण्यात आली आहे। राहुल गांधी आता दिल्लीला रवाना झाले। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती गंभीर आहे। अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अतिदक्षता विभागात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। रामराजे, काय अपडेट्स आहेत? बिलकुल, मागील 4 वर्षामध्ये 4 महिन्यामध्येच केवळ 6 वेळा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांची तब्येत जी आहे ती खालावली होती वारंवार आणि त्यासाठी दाखल करण्यात आलं होतं। आता सुद्धा त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अस्वस्थ होऊ लागल्यामुळे त्यांना लगेच दाखल करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते, परंतु डॉक्टरांनी अद्याप त्या संदर्भामध्ये कोणतेही बुलेटिन जारी केलेलं नाहीये। त्यांना त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते। मागील 4-5 महिन्यापासून त्यांच्या प्रकृतीविषयी तक्रारी येत होत्या, परंतु घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा रुग्णालयामध्ये नेलं जात होतं। परंतु आता थंडीमध्ये, कारण दिल्लीमध्ये जे वातावरण आहे सध्याचं थंडी कडाकीची आहे आणि अशा ह्याच्यामध्येच त्यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाली आणि म्हणूनच त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। काही वेळामध्ये स्पष्ट होईल की नेमकं डॉक्टरांचं म्हणणं काय आहे। आणि रामराजे, यानंतर काँग्रेसची बेळगावची उद्याची रॅली देखील रद्द करण्यात आली असं कळतंय, त्या संदर्भातले काय अपडेट्स? बिलकुल, आणि म्हणूनच काँग्रेसचे महत्वाचे नेते जे आहेत ते दिल्लीकडे निघालेले आहेत। त्यांचे जे पूर्व नियोजित कार्यक्रम होते ते सुद्धा रद्द केलेले आहेत, कारण मनमोहन सिंग यांची प्रकृती ठीक नाहीये आणि त्यासाठी दिल्लीमध्ये सर्व नेते जे आहेत ते एकत्रपणे येत आहेत। आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान होते आणि सलग 10 वर्ष म्हणजेच की 2004 ते 2014 पर्यंत मनमोहन सिंग हेच राहिलेले आहेत। आर्थिक मोठे बदल जे आहेत ते त्यांच्या कालावधीमध्येच झालेले आहेत। त्यामुळे मनमोहन सिंग एक मोठं नाव आहे आणि महत्वाचा चेहरा सुद्धा काँग्रेसचा आहे आणि त्यासाठीच जे कार्यक्रम आहेत बाकीचे काँग्रेसचे ते सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत आणि सर्व महत्वाचे नेते जे ते दिल्लीकडे निघालेले आहेत। रामराजे, नेमकं कधी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सध्या त्यांची प्रकृती कशी आहे याबद्दलचे काही लेटेस्ट अपडेट्स आहेत का? डॉक्टरांनी अद्याप ही अपडेट दिली नाहीये, कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा करण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते अद्याप डॉक्टरांकडून सुरू असल्याची माहिती मिळते। अतिदक्षता विभागामध्ये त्यांना नेण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणाला भेटण्यासाठी सुद्धा मनाई करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण फ्लोअरवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ते कोणालाही जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जात नाहीये आणि अचानकपणे त्यांना दाखल करण्यात आलेला आहे, कारण अस्वस्थ वाटू लागलं त्यांना, म्हणूनच दाखल करण्यात आलेला आहे। आता पाहावं लागणार आहे की नेमकं एम्स प्रशासनाकडून काय माहिती पुढे येते। निश्चितच रामराजे, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।